नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरीतील अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर, प्रशासनाची धडक कारवाई सुरू. भोरघाटात इको कारचा अपघात, 1 ठार 5 जखमी. भोसते कोंडिवली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंगेश मोरे यांचं उपोषण यशस्वी. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त खेडमध्ये शिवसेनेतर्फे अभिवादन कार्यक्रम. रोटरी स्कूलमध्ये स्केटिंग इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड कार्यक्रम संपन्न. सविस्तर वृत्त. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेत झालेल्या अनाधिकृत बांधकामावर प्रशासनानं आजपासून धडक कारवाई चालू केली. मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर प्रशासनानं अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. अखेर मुदत संपल्यानंतर आता उर्वरित बांधकामावर बुलडोझर चालवले जात आहेत. या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यामध्ये 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 2 उपविभागीय पोलीस अधिकारी, 5 पोलीस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 153 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. याशिवाय सागर सुरक्षा दलाचे जवान देखील सहभागी झालेत. ही कारवाई सुरू असल्यामुळे मिरकरवाडा बंदरातील मासे विक्री पुढील 2 दिवस पूर्णतः बंद राहणार आहे. प्रशासनानं शांततेत ही कारवाई पार पाडण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. हे अनाधिकृत बांधकाम हटवण्यासाठी JCP सह आवश्यक यंत्रसामग्री दाखल झाली असून कारवाईचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी खासगी व्हिडिओग्राफरची नियुक्ती करण्यात आली. या परिसरातील रहिवाशांना आणि गाड्यांना त्वरित हटवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच जेटी परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी घालण्यात आली असून केवळ अधिकृत व्यक्तींनाच तिथे प्रवेशासाठी परवानगी दिली जाते. अनाधिकृत बांधकामं हटवण्यात प्रशासनानं वेळ दिल्यानंतरही ज्यांनी अनाधिकृत बांधकामे हटवली नाहीत त्यांना आता थेट कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. पुढील 2 दिवस ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई चालू राहील. मत्स्य विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील 10.83 हेक्टर कार्यक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती. सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मच्छीमारांना सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं. त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे. जवळपास 319 अनधिकृत बांधकामं होती. त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या. शासनामार्फत हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत. तर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास 70-75% बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत. उर्वरित 20 ते 25% बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची संध्याकाळी कारवाई संपेल. धन्यवाद. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. काय नेमकं आता सध्या सिच्युएशन काय आहे, काय सांगाल? मत्स्य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा. तर त्यासाठी 3 दिवसापासून आम्ही सातत्यानं ह्या भागामध्ये गस्त करत होतो. त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते. त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीनं जे काही अनाउन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं ते सुद्धा करण्यात आलं होतं. त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत. आज जी काही राहिली उर्वरित बांधकामं आहेत त्यासाठी फिशरीज डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास 25 पोलीस अधिकारी, 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे. आणि ही मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथली अतिक्रमण काढली जाणार नाही तोपर्यंत ती चालू राहील. आणि इथं जी काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारची कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नये याबाबतली सर्व दक्षता घेतलेली आहे. व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत. आमचे स्वतःचे ड्रोन कॅमेरे आहेत. त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा 2 ड्रोन कॅमेरे परिस्थिती वॉच ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत. आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल. धन्यवाद.
रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या पुणे भोर वरण घाटात इको गाडी 100 फूट दरीत कोसळून एक ठार 5 जखमी झालेत। भोर महाड रस्त्यावर उंबर्डे गावा हद्दीतील ही घटना असून ही इको गाडी महाडवरून भोरच्या दिशेने जात असताना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी भोर सह्याद्री रेस्क्यू फोर्स त्याचबरोबर स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह आणि जखमींना दरीमधून बाहेर काढण्यात आलं असून जखमींना पुढील उपचाराकरता पुणे येथे पाठवण्यात आलं। पुढील तपास भोर पोलीस ठाणे करत आहे। खेड शहराला खेड स्थानकाशी जोडणारा भोसते कोंडिवली रस्ता नादुरुस्त झाल्याने नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी खेडमधील रिक्षा चालक आणि समाजसेवक मंगेश मोरे यांनी 76व्या प्रजासत्ताक दिनी खेड तहसील कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण सुरू केलं। या उपोषणास खेड तालुक्यातील रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि व्यवसाय बंद ठेवून मोरे यांचं समर्थन केलं। दुसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरूच होतं। अखेर प्रशासनानं उपोषणाची दखल घेत 27 जानेवारी रोजी लेखी आश्वासन दिलं, 4 दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येईल। प्रशासनाच्या या आश्वासनानंतर मंगेश मोरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या पत्रामध्ये भोसते कोंडिवली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे अतिवृष्टी कार्यक्रमाअंतर्गत प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात आलाय। तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या 3-4 दिवसात कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही बांधकाम विभागानं स्पष्ट केलंय। या यशस्वी आंदोलनामुळे स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या दुरुस्तीचा दिलासा मिळाला असून प्रशासनानं दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त करण्यात येते। धर्मवीर गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त खेड शिवसेना शाखेत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विनम्र अभिवादन करत जयंती साजरी केली। या कार्यक्रमासाठी खेड शहर शिवसेनेचे शहर अध्यक्ष कुंदन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमादरम्यान आनंद दिघे यांच्या विचारावर चर्चा करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला गेला। शिवसैनिकांनी त्यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा सदैव स्मरणात ठेवण्याचा निर्धार केला। या कार्यक्रमामुळे खेड परिसरात शिवसेनेच्या संघटनात्मक एकतेची झलक दिसली। रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ खेड आणि खेड तालुका स्केटिंग अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने स्केटिंग इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड कार्यक्रम रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संपन्न झाला। यावेळी 26 स्केटिंग पटूंनी तब्बल 1 तास 16 मिनिटं न थांबता स्केटिंग करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला। सदरच्या स्केटिंग इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख मान्यवर रोटरी स्कूलचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि स्केटिंग प्रशिक्षक यांचं पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। याचबरोबर यापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कोरलेल्या स्केटिंग पटूंमध्ये श्री निगडेकर, विश्व पाटणे, ध्रुव भंडारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सायंकाळी 4 वाजता स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्डची सुरुवात झाली। यामध्ये रोटरीच्या विद्यार्थ्यांबरोबर 26 विद्यार्थ्यांनी न थांबता सलग 1 तास 16 मिनिटं मोठ्या जिद्दीनं आणि हिमतीनं स्केटिंग करत नवा विक्रम नोंदवला। यामध्ये मृणाल भोसले, पूर्वा भोसले, पायल मोहाने, श्वेता आर्या, सिया टेलर, सागर सुंदेशा, आरव महाडिक, ध्रुव भंडारी, वरद टोपे, पूर्वेश चाळके, स्वराज पवार, तहा कुडुपकर, शर्मिल शिंदे, अविनेश गोगावले, वीर मोरे, अब्दुल रहमान फोफलनकर, पारस खोपकर, अहमद तांबे, सोहम निगडेकर, सानवी दरेकर, आहाना बुटाला, विश्व पाटणे, निशांत जाधव, आदिराज मांडवकर, रुद्रनील मोहिते या स्केटिंग पटूंचा समावेश आहे।
या सर्व स्केटिंगपटूंच्या विक्रमाची स्केटिंग इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली। विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे। यावेळी रोटरियन संकेत गुटाला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, राहुल गाडवैल, शैलेश देवळेकर, तेजश्री कानडे, पूजा बुटाला विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। आज रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये जो स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्डचा इव्हेंट जो आयोजित केला गेला 76 मिनिटांसाठी, या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी, पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा इव्हेंट आयोजित केलेला आहे। एकदम सुरक्षितरित्या पार पडलेला आहे। कुठल्याही विद्यार्थ्याला जास्त काही इजा झालेली नाही आणि एकदम सुंदररित्या विद्यार्थ्यांवर लक्ष देऊन आणि चांगल्यारित्या हा इव्हेंट पूर्ण करून विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला सर्व पालकांना आणि सर्वांतर्फे मी आभार मान्य करतो आणि खूप छान वाटतं। स्केटिंग हा माझा पहिल्यापासूनच आवडता खेळ आहे, त्यामुळे मला त्याची खूप आवड होती। मी आज 1 तास 16 मिनिट्सचा मी रेकॉर्ड केला आहे। खूप छान वाटलं। माझे कोच निगडेकर सर आणि योगिता मॅडम यांनी खूप मला शिकवले स्केटिंग बाबतीत। दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड नगरपालिकेचे सेवानिवृत्त स्वच्छता निरीक्षक अधिकारी, लायन्स क्लबचे सन्माननीय सदस्य महेंद्र शिरगावकर यांचा वाढदिवस खेड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसोबत साजरा करण्यात आला। सेवानिवृत्त होऊन सुद्धा माझं खेड स्वच्छ खेड हे मनाशी खुणगाट बाळगून असलेले महेंद्र यांनी आजही त्याची प्रचिती या कार्यक्रमानिमित्त दाखवून दिली। वाढदिवसानिमित्त कर्मचाऱ्यांना भेट दिली, ती भेट देखील कापडी पिशव्यांमध्ये। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी नगरपालिका यांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या स्वच्छ खेड स्पर्धेचा शुभारंभ या निमित्तानं करण्यात आला। प्लास्टिकचा वापर टाळा, आपलं खेड सुंदर करा असं सांगण्यात आलं। या कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम जैन, माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉक्टर विक्रांत पाटील, डॉक्टर मरकड लायन, अविनाश दळवी, शैलेश धारिया, उमेश चव्हाण, अप्पा निकम, शेखर गुजर, खेड नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। आमच्याकडे आरोग्य निरीक्षक म्हणून बरेच काळ होते। सेवानिवृत्त झाल्यावरती माणसाला वाटतं आता आपण ना बस करावं, हे सगळं कंटाळा आला त्या नोकरीत, ती दगदग आम्हाला नको, प्रचंड त्रास, सगळे सहकारी लोकांचं एक सतत ती किटकिट असं असतं। परंतु हा एक विरळा माणूस असा आज लक्षात म्हणजे पाहण्यास मिळाला आहे की ज्यांच्यामुळे माझं आयुष्य वाढलं आहे असं त्यांना वाटतं, ज्यांच्या सहवासात आयुष्यभर राहिलं, यांच्या सहकार्यामुळे माझं आरोग्य खरं वाढलं आणि आयुष्य वाढलं, तिथं जाऊन मी पुढच्या आणखी दीर्घायुष्याच्या त्यांच्याकडनं शुभेच्छा घ्यावा असं त्याला वाटतं। पुन्हा पुन्हा त्याच जावं, म्हणजे तुम्ही सगळे लोक किती चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करून त्यांचं आयुष्य वाढवलं, त्यांना आनंद दिला हे लक्षात येते। अर्थात ते तुम्ही त्यांच्याशी वागलात त्यावेळेला ते परस्पर पूरक असतात, तेही तुमच्याशी तसे वागले असतील म्हणून। नाहीतर मला बरेचसे अधिकारी आहेत जे इथून बदली करून गेले, मी नावं सांगणार नाहीत, अगदीच सांगेन काहीतरी की मी तिथून नगरपालिकेकडनं गाडी नेली ना, मी इकडून नको नसतं तिकडून नाही म्हणतात, दुसरीकडे गेलेले असतात, आता इकडून नको, मला इच्छा पण होत नाही। पण माणूस सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा पुन्हा आपण तिथे जातोय, याच्यापेक्षा चांगलं परस्पर संबंधांचं आणि सौहार्दाचं वातावरण जगाच्या पाठीवरती मला पहिल्यांदा दिसलं त्याच लोकांच्या जवळ। आणि हे सगळं तुमचं काम आहे की त्यांना दीर्घायुष्य बनवलं आणि आणखीन दीर्घायुष्याच्या शुभेच्छा तुम्ही देताय। अर्थात ते तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलेत की तुम्ही मला दीर्घायू करा असं मला वाटतं, त्याने मला कानात बोल सांगितलं। जेसीआय खेडच्या माध्यमातून सखी सावित्री या शासनाच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करणं अनिवार्य करण्यात आलं असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी करण्याकरता शहरात यावं लागतं आणि त्याकरता विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जेसीआय खेड या संस्थेकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करून त्यांना रक्तगट छायांकित असलेलं कार्ड तयार करून दिलं जाणार आहे। यासाठी घरडा फाउंडेशनचे बाई रतनबाई घरडा हॉस्पिटलचं सहकार्य लाभणार आहे।
रक्तगट तपासणी शिबिर बरोबरच विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी आणि सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी, त्याचबरोबर शिक्षक पालकांची देखील आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेल्या आंबवली हायस्कूल येथील 250 विद्यार्थ्यांची आज तपासणी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी आंबवली हायस्कूलचे चेअरमन विश्वासराव कदम, प्रशालेचे मुख्याध्यापक कांबळे, जेसीआय खेडचे अध्यक्ष अमर दळवी, सेक्रेटरी कपिल कोळेकर, उपाध्यक्ष स्वप्नील कदम, जेसी मधुर पेठे, सदस्य दिग्विजय पवार, कार्यक्रम प्रमुख चैतन्य सतपाळ उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल आंबवली या ठिकाणी आलेलो आहोत. जी शासनाची सध्या असणारी योजना आहे, सखी सावित्री योजना जी आहे, या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्याचा कार्यक्रम शासनाने सर्व शाळांना तशी गाईडलाईन दिलेली आहे आणि त्याच उद्देशाने खेड जेसीआय आपण आंबवली हायस्कूलला आले आहोत आणि ह्या येथील विद्यार्थ्यांची आपण रक्तगट तपासणी करून देणार आहोत. या रक्तगट तपासणीसाठी आम्हाला घरडा फाउंडेशनचं जे हॉस्पिटल आहे, रतनबाई घरडा, या हॉस्पिटलने आम्हाला सहकार्य लाभलंय. मी खेड जेसीआयच्या वतीने असं एक या ठिकाणी आवाहन करतो की किंवा एक आश्वासन देतो की तालुक्यातील जे ग्रामीण भागातील जे शाळा असतील, ज्या शाळेतील विद्यार्थी असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, हायस्कूल असतील, अशा विद्यार्थ्यांच्या शाळेत जाऊन जवळजवळ 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांचं खेड जेसीआय कडून रक्तगट तपासणी करून दिली जाणार आहे. धन्यवाद. आज 27 जानेवारीला जेसीआय क्लब खेड सिटी यांच्या वतीने या ठिकाणी खेड रक्तगट तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिर राबवण्यात आलेलं आहे. जेसीआयचं गेली 43 वर्ष सामाजिक काम आम्ही बघत आलेलो आहे आणि ह्या 43 वर्षामध्ये त्यांनी चांगली कामं केली. ह्या वेळेला ग्रामीण भागात त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि या आमच्या विद्यार्थ्यांचं रक्तगट तपासणी शासनाच्या सखी सावित्री योजनेअंतर्गत हे रक्तगट तपासणी होते. म्हणजे शासनाच्या गाईडलाईननुसारच रक्त तपासणी होते आणि त्यासाठी त्यांनी गरडा इन्स्टिट्यूटला या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यांचंही आणि जेसीआय पदाधिकाऱ्यांचंही हार्दिक आभार. आणि आम्हाला चांगलं काय करता येईल यासाठी जेसीआयने आमच्याकडे चर्चा केली आणि आमच्या विद्यार्थ्यांना यापुढे चांगला सपोर्ट राहील, या पद्धतीने मुलांची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न होतील. जेसीआयचे अध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी यांचं आमच्या विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि या विभागाच्या वतीने हार्दिक आभार. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोकण मुस्लिम संघ अँड लेडीज विंग व अल्फा वेलफेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तारे जमी पर या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी आयोजित या कार्यक्रमाची उपस्थितांनी प्रशंसा केली. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकण मुस्लिम संघ आणि अल्फा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जातोय. खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानामध्ये अल्सफा वेलफेअर फाउंडेशन, कोकणी मुस्लिम संघ आणि खेड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने तारे जमी पर या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर हे उपस्थित राहिले. कार्यक्रमात लहान शाळकरी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सहभागी मुलांना वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते सायकल भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कोकण मुस्लिम संघ आणि अल्सफा वेलफेअर फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. खेडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं, मी गेल्या काही वर्षापासून या कार्यक्रमाला सातत्यानं उपस्थित राहतोय. शाळकरी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय गरजेचे आहेत. कोकण मुस्लिम संघानं मुलांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिला असून हा उपक्रम प्रशंसनीय आहे. या कार्यक्रमात मान्यवर म्हणून मनविसे माजी जिल्हाध्यक्ष आणि राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, संचालक अभिजित कानडे, माजी नगरसेवक फारुख मळियार, शमशुद्दीन खान, सेक्रेटरी आसिफ जुईकर, मोहसिन शेख,
विभागाध्यक्ष जयेश गुहागरकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश विर्लेकर, सरफराज पांगारकर आणि जावेदभाई कौचाली उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचं कौतुक होतंय। खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागाकडे गेल्या 5 वर्षापासून खासदार सुनील तटकरे यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलंय। तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत खासदारांनी त्वरित तालुक्यात दौरा करावा, अन्यथा आगामी निवडणुकीत जनता तुमची जागा दाखवून देईल असा इशारा दिलाय। खेडमध्ये गाड्यांना थांबा मिळावा अशी वारंवार मागणी होत असताना देखील अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही। रोह्यापर्यंत लोकल सेवा असताना तिथे 10 नवीन गाड्यांना थांबा दिलाय, परंतु खेडच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असतानाही खासदारांनी गाव दौरा न केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे। खेड तालुक्यातून कमी मतदान झालं असलं तरी मतदान झाले याचं भान ठेवावं असं परकार म्हणाले, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जनता योग्य उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिलाय। रोह्याला आज आता 10 ट्रेन थांबणार आहेत, मग खेडमध्ये आपल्या 10 ट्रेन का नाही थांबणार? याच्यापूर्वी आदरणीय खासदाराजवळ आम्ही विनंती केली होती की आमच्या खेडमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जे ट्रेन आहेत, येणारी ट्रेन आहेत मुंबईवरून, ते थांबले पाहिजे। परंतु मला तर असं वाटतोय की खासदारांनी आपल्या विभागामध्ये, आपल्या गावामध्ये ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण खेडसाठी प्रयत्न केलेला दिसत नाही। रोह्यामध्ये लोकल ट्रेन सुद्धा येतात, तिथं काही एवढी गरज नव्हती की 10 ट्रेन तिथं थांबवायची, परंतु आज खासदारामुळे ते ट्रेन तिथं थांबल्यात। मग आमच्या विभागात, आमच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी खासदारांचा असा व्यवहार आहे, या प्रकारे हे आम्हाला पटण्याची गोष्ट नाही आहे। तेव्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकांनी, खासकर खेडवासियांनी यावर लक्ष द्यावा की आदरणीय खासदार साहेब आणि काही राजनीतिक लोक आमच्या रत्नागिरी जिल्हा आणि खेड तालुक्यासाठी किती दुर्व्यवहार करतात हे तुम्ही बघून घ्या, आणि हे आपल्याला आता समजायला लागेल पुढे। कारण आज जी सुविधा आम्हाला पाहिजे ती भेटत नाही, आणि जिथं जास्त सुविधा आहे, जिथं लोकल ट्रेन आहेत, तिथं ट्रेन थांबण्याची सुविधा आजपासून चालू केलेली आहे। हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे, हे खेडसाठी दुर्भाग्यपूर्ण आहे। आणि आम्ही आदरणीय खासदार साहेबांजवळ विनंती करतोय की साहेब आमच्यावर पण लक्ष द्या। आमच्या इथं पण कमी झालं मतदान, पण आमचं मतदान झालेलं आहे ना आमच्या तालुक्यात, आमच्या खेड तालुक्यामध्ये तुम्हाला मतदान झालेलं आहे। तेव्हा आम्ही याच्या पूर्वी पण तुम्हाला खेड तालुक्यामध्ये ट्रेन थांबण्यासाठी विनंती केली होती, परंतु आजपर्यंत यावर अंमलबजावणी झालेली नाहीये। खाडीपट्ट्यात आपल्याला आमदार म्हणून लाभलेले ते आता खासदार देखील आहेत, तर आपल्याकडे विकासाची कामं येत नाहीत, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? अतिशय दुर्भाग्यपूर्ण। आम्ही वारंवार विनंती करून थकलो या खाडीपट्ट्याच्या विकासासाठी। आदरणीय आमदार साहेब हे विकासाची कामं देतात, पण ते सत्तेत नाही आहेत म्हणून, आणि सत्ताधाऱ्यांचा कसा प्रयत्न आहे की आमच्या आमदारांना निधीच नाही देण्यात यावी, परंतु खासदारांच्या जवळ तर निधी आहे ना। आज खासदारांनी आम्हाला इलेक्शन नंतर आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या इलाक्याचा दौरा करू, गेले 5 वर्ष आले नाही ते नाही आले, पण आता इलेक्शन झालं, 7 महिने गुजरून गेलेले आहेत आणि खासदार काही इथे येत नाही आणि विकासाची पण कामं देत नाही। आधी अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। ठीक आहे, इलेक्शन गेलाय, पण 5 वर्षानंतर 4 वर्षानंतर परत इलेक्शन येणार आहे, याची जाणीव सर्वांनी राजनीतिक नेत्यांनी ठेवी, आणि खासकर खासदारांसाहेबांजवळ विनंती आहे की आमच्या विकासाची कामं करा, आमच्या विभागामध्ये दौरा करा। पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लागणार आहे, नाहीतर मग जनता हे तुमच्या पक्षाला दाखवून देईल या विभागामध्ये की विकास न करण्याचा रिझल्ट काय होतो। एक वेळा कमी मतदान झाला, पण तुम्हाला मतदान तर झालंय ना, आणि जर आता तुम्हाला जर पुढे मतदान पाहिजे असेल, आपला जिल्हा परिषद पंचायत समिती आता निवडणूक येणार आहे, जर मतदान तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची आमच्या विकासाची कामं झाली पाहिजे, नाहीतर इथली जनता सर्व बघते काय चाललंय काय नाही चाललंय, कशासाठी चाललंय। खेडमध्ये याचं व्हिजिट द्यायची, या विभागात कधीच यायचं नाही। त्यासाठी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता तरी या विभागाचा विकास करा, नाहीतर या पुढच्या इलेक्शनला जनता ही तुम्हाला दाखवून देईल की जर विकास नाही झाला तर जनता काय करू शकते। कर्मवीर दादा
विधाते समरसता प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यवसायाभिमुख मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी आदरणीय दादासाहेब विधाते, माजी सभापती किशोरभाई देसाई, जयवंत शेठ जारगावकर, सुभाष क्षीरसागर, अध्यक्ष समरसता प्रतिष्ठान, कार्याध्यक्ष आप्पासाहेब आयरे, गंगारामजी विधाते, सरपंच मेहबूब टेटवलकर, दशरथ पाटील, अध्यक्ष जनकल्याण पतसंस्था असोड, गणपत क्षीरसागर, विठोबा देवघरकर, गणपत बालगुडे, अंजनी भागडे, सदानंद रसाळ, संतोष आयरे प्रशिक्षण प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते। कोथळकोण नवानगर येथील स्वयंभू श्री महामाई देवी उत्सव दिंडी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय योगेशदादा कदम उपस्थित राहिले। या प्रसंगी महामाई देवीचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि पुढील कार्यासाठी बळ दे असं साकडं देखील देवीला घातलं। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोयनर पाटीलवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेतील 5वी मधील विद्यार्थिनी कुमारी वैभवी सुचित देवरुखकर हिची इस्रोसाठी निवड झाल्याबद्दल तिचं अभिनंदन करण्यात येत आहे। मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या 79 वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचं निधन 26 जानेवारी रोजी पुणे येथे झालं। मृत्यूपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथे करायचा असा संकल्प केला होता। रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे त्यांची मुलगी दर्शना बापट आणि जावई मोहन बापट तसेच भावे यांचे मित्र नेत्रदान देहदान चळवळीचे कार्यकर्ते समाजसेवक समीर करमरकर, विनायक शितूत यांच्या पुढाकारानं भावे यांचं देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलं। देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीर रचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सादिक अली सय्यद, डॉक्टर योगिता कांबळे, मंजुषा रावळ, शरीर रचनाशास्त्र विभागातील कर्मचारी, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी काम पाहिलं। शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद सांगवीकर यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं। रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी आणि स्केटिंग अकॅडमी ऑफ खेड तालुका आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेत आपल्या करजी तालिमी अंजुमन करजी संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल करजीच्या अहमद अजीम तांबे इयत्ता पहिली या विद्यार्थ्यांना 76 मिनिटं म्हणजे 1 तास 16 मिनिटं सलग स्केटिंग चालवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली। त्याच्या या नेत्रदीपक यशामुळे करजी गावाचं नाव जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्यांनी नेऊन ठेवलंय। 26 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातून 30 खेळाडू आणि देश पातळीवरून 2 लाख खेळाडूंनी सहभाग घेतला। त्याच्या या यशाबद्दल आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल करजीचे शाळा समिती अध्यक्ष मुक्तार परकार सर, आदर्श हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे शाळा समिती अध्यक्ष अखलाक परकार, मुख्याध्यापिका ललिता बैकर मॅडम यांनी त्याचं अभिनंदन केलं। विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन क्रीडा शिक्षक अजय निगडेकर सर आणि ओम मोरे सर यांनी दिलं। सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं संस्था अध्यक्ष हशमत परकार, सीईओ आदम चौगुले, सेक्रेटरी कमालुद्दीन तांबे, सर्व संस्था सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं। विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशामुळे करजी पंचक्रोशीतून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। शिवसेना कालिना विधानसभेतर्फे 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानसभा प्रमुख अश्विनी भोसले यांनी भव्य बाल चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेला लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सदर मुलांच्या पालकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केलं। दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नी इंग्लिश स्कूल खवटी येथे स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय दरेकर यांनी भूषवलं। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नामदार योगेशदादा कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे सर्व संचालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणानं झाली. विजय दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी पार पडलेल्या स्नेह मेळाव्यात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केलं, तर विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देणाऱ्या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कोकणी मुस्लिम संघ आणि लेडीज विंग द्वारे आयोजित अलसफा वेलफेअर फाउंडेशन प्रस्तुत तारे जमी पर चित्रकला स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ मधील विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. यामध्ये गट अ मधून इयत्ता दुसरीतील नारायणी गीते, गट ब मधून इयत्ता 5वीतील समीक्षा गोरे आणि गट क मधून इयत्ता 8वीतील प्रसिद्धी गांधी या विद्यार्थिनींनी आपापल्या चित्रकलेचं कौशल्य दाखवून प्रथम क्रमांकावर नाव कोरलं. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सायकल प्रदान करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रशालेच्या कला अध्यापिका अवनी जोशी आणि सोनाली मनवे यांचं मार्गदर्शन लाभलं. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर यांनी विद्यार्थिनींचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी बजाज अलियन्स तर्फे चिपळूण येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये द्वितीय क्रमांक सर्वेश दामले इयत्ता 8वी, तृतीय क्रमांक कुमार श्रीगुडेकर इयत्ता 8वी, चतुर्थ क्रमांक तनिष्का भैरवकर इयत्ता 9वी, 5वा क्रमांक वैदेही जंगम 9वी या विद्यार्थ्यांनी पटकावले. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी स्पर्धकांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड शहरातील बजमये इम्दादिया 4, MIA KG अँड प्रायमरी आणि MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केलंय. नाझिया समीर धामस्कर हिनं विज्ञान रंजन स्पर्धेत खेड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला. तिला निलोफर काझी आणि स्नेहल खेडेकर यांचं मार्गदर्शन लाभलं. 26 जानेवारी रोजी खेड उद्यानात पार पडलेल्या चित्रकला स्पर्धेत इयत्ता 4ची सलवा कलीम पटेल, इयत्ता 6वीची आलिया सिकंदर बेबल आणि 9वीतील तहजीब सईद अलवारे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावून सायकलचं बक्षीस मिळवलं. शाळेला आयोजकांतर्फे कॅरम बोर्डाचं बक्षीस प्रदान करण्यात आलं. 4थीच्या विद्यार्थिनी बुशरा चौगुले यांनी तर अन्य विद्यार्थिनींना विजय मोहिते यांचं मार्गदर्शन लाभलं. या सर्वांचे संस्था अध्यक्ष ARD खतीब, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी अभिनंदन केलंय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.